माझ्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आहेत. सर, मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच आपण पाहत आहोत नाशिक असेल किंवा राज्यभरातील विविध जिल्ह्यातून मुंबईच्या दिशेने याच ठाण्यातील आनंदनगरवरून जाताना पाहायला मिळतं. आपण सुद्धा निघालेला आहात. आता कसं बघताय या मेळाव्याकडे? विजय मेळावा खरं तर कार उत्साह आतापासून म्हणजे ठाण्यातच वाजत गाजत ही जाताना पाहायला मिळतंय. मला वाटतं हा उत्साह नुसतं मराठी माणसामध्ये नाही, मला वाटतं चॅनलचे सर्व आमचे पत्रकार बंधू सुद्धा या मोठ्या आशेने बघत असेल. कारण प्रत्येक चॅनलमध्ये ज्या पद्धतीने डिबेट होत आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने पत्रकार असतील ते सुद्धा मराठी अस्मितेच्या यांनी त्या ठिकाणी जागरूक त्या ठिकाणी प्रश्न विचारतायत आणि अन्यायाविरुद्ध वाचा पडत आहेत. तर येत्या काळात कुठेतरी ठाकरे बंधूंची ताकद वाढताना पाहून कुठेतरी सत्ताधारी घाबरलेले पाहायला मिळतात का? कसं बघता? अहो साहेब, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच त्या ठिकाणी हा GR मागे घ्यायला लागला, त्यातच समजून घ्या की यांचे हातभर फाटलेले. चला, नक्कीच आपण पाहिलं तर अधिवेशनच्या पूर्वसंध्येला GR मागे घ्यावा लागलाय असं देखील माजी खासदार ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी सांगितलं. त्यामुळे की आता हा विजय मेळावा कशा प्रकारे पार पडेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. ठाण्याहून प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.